कोणता लेसन चालू आहे आपला? अरे बापरे, सगळे विसरले की काय लेसन कोणता चालू आहे ते? इंद्रिय व इंद्रिय काय इंद्रिय संस्था चालू आहे ना आपला, मानवी शरीर व इंद्रिय संस्था. अब्सेंट म्हणतात का सगळे तुम्ही? अभ्यास करायची इच्छा नाही आज? नाही टीचर, असं नाही. तर थोडस विसरायला झालंय का आपण काय शिकत होतो? हो टीचर, थोडस विसरायसारखं झालं. ठीक आहे, आपण एकदा रिवाइज करून घेऊयात पटापट, जे तुम्हाला लक्षात राहील. आपण काय बघत होतो? इंद्रिय संस्था किंवा आपल्या शरीरामधल्या जे अवयव आहेत, जे इंद्रिय आहेत, ते एकत्रितपणे कसं काम करतात. त्यातलं सगळ्यात पहिलं आपण कोणती संस्था बघितली होती? मानवी रक्तगट. हरिओम, मी काय विचारलं बाळा, की सगळ्यात पहिली इंद्रिय संस्था आपण कोणती बघितली होती? पेशी. इंद्रिय संस्था. रेस्पिरेटरी सिस्टम. बरोबर, रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये? श्वसन संस्था. ठीक आहे, श्वसन संस्था बघितली होती आपण. श्वसन संस्थेमध्ये आपण आपल्या शरीरातले जे बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव, म्हणजेच आपल्याला बाहेरून दिसणारे अवयव आणि जे आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे इंद्रिये, त्यांचा एक क्रम बघितला होता. कोण सांगेल तो क्रम? कुठून सुरू होते श्वसन संस्था? नोज पासून. बरोबर, नोज म्हणजे नाकापासून. पुढे तोंड. तोंड टीचर. नाही दर्शन. घसा. घसा. बरोबर, घसा किंवा फॅरिंग्स. त्यानंतर स्वरयंत्र. ट्रॅकिया किंवा श्वास नलिका. टीचर, स्वरयंत्र होतं. स्वरयंत्र नंतर श्वास नलिका. बरोबर. त्यानंतर फुफ्फुसे किंवा लंग्स. नंतर लंग्स. त्याच्यानंतर मग लंग्सच्या आतले पार्ट्स बघितले होते आपण. कुठले होते? अल्व्होलाई किंवा वायुकोश. ओके, हे झालं श्वसन संस्थेच्या रिलेटेड. मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा अवयव कोणता होता? कोणतं इंद्रिय होतं? श्वासपटल किंवा डायफ्राम. हे मिळून पूर्ण बनते श्वसन संस्था किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके ओके. ही श्वसन संस्था बघितली, मग ती कशी काम करते ते आठवतंय की ते पण विसरलात? काय टीचर? श्वसन संस्था कशी काम करते? ठीक आहे, आपल्याला पार्ट राहिला आपल्या लेसनचा रक्तगटाचा आणि रक्तदाब, हेच राहिलंय. मग ते झालं ना की आपण पुन्हा काही MCQ सॉल्व्ह करूया. मग त्याच्यातून तुम्हाला जास्त लवकर कळेल, जे लक्षात सुद्धा राहील. ओके टीचर. त्यानंतर आपण रक्ताभिसरण संस्था बघितली. बरोबर, रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपण हृदयाचं कार्य बघितलं, हृदय कसं काम करतं, त्याच्या आतले अंतर्गत अवयव
आणि ह्याचे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवलेले जेणेकरून तुम्हाला जास्त लवकर कळावं. हो टीचर, बघितले होते आपण व्हिडिओ. मी आता हा लेसन संपला ना की पुन्हा त्या व्हिडिओ ग्रुप वरती देते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पुन्हा रिवाइज करायला ते बरं पडेल. त्यानंतर आपण रक्तवाहिन्या बघितल्या, रोहिणी किंवा धमनी, नीला म्हणजे आर्टरीज आणि वेन्स बघितल्या, कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या किंवा केशिका बघितल्या. त्यानंतर रक्तभिसरणाचं कार्य, हा ब्लड सर्क्युलेशन कसं होतं ते बघितलं आपण, बरोबर. हो टीचर. रक्त चालू होत वाटतं. रक्तगट, नंतर आपण बघत होतो की रक्तगट कसा ठरतो किंवा रक्तामधले जे घटक आहेत ते बघितले आपण. ठीक आहे. त्याचा कोणत्या रंगाचं असतं रक्त? लाल रंगाचं असतं. लाल टीचर. त्याचा पीएच किंवा सामू किती असतो? 7.4, 7.4, बरोबर. त्यानंतर ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, जे ऑक्सिजन युक्त रक्त असतं ते भडक लाल रंगाचं दिसतं, चव थोडीशी खारट असते आणि ते प्लाझ्मा आणि ब्लड कॉर्क्युल्स किंवा सेल्स याने बनलेलं असतं, म्हणजे रक्तद्रव आणि रक्तकणिका, रक्तपेशी यांनी बनलेलं असतं. प्लाझ्मा मध्ये काय काय असतं ते आपण बघितलं. झालेलं ना पूर्ण हे? हो टीचर. आठवतंय? हो टीचर. त्यानंतर रक्तपेशींमध्ये जे वेगवेगळे घटक असतात, लोहित रक्तपेशी, श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या पेशी, त्यांचं कार्य काय असतं, पांढऱ्या पेशींचं कार्य काय असतं, लाल रक्तपेशींचं कार्य काय असतं. त्यानंतर आपल्या रक्तपट्टिका असतात म्हणजे प्लेटलेट्स असतात, त्यांचं कार्य काय असतं हे आपण रिवाइज बघितलं होतं. रक्ताची कार्य चालू होत का आपली? हो टीचर, 2-3 पॉइंट झाले होते. हो टीचर. 2 पॉइंट झाले होते. बघत होतो आपण. टीचर, आपलं टाकाऊ पदार्थांचे वहन चालू होते वाटतं. तर रक्ताची कार्य कोणती कोणती आहेत? पहिलं आहे म्हणजे वायूचे परिवहन, म्हणजेच आपल्या आपण जे श्वसन नलिके श्वसन संस्थेमध्ये पण बघितलं होतं, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघितलं होतं की जे फुफ्फुसामध्ये गेलेलं ऑक्सिजन आहे ते पूर्ण शरीराच्या पेशींपर्यंत, आपल्या शरीरामध्ये पूर्ण सगळ्या सेल्स पर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्त किंवा ब्लड करतं, बरोबर. आणि जे आपल्या टिश्यू मध्ये तयार झालेलं किंवा ऊतींमध्ये तयार झालेला CO2 आहे तो पुन्हा फुफ्फुसांमध्ये आणण्याचं काम सुद्धा रक्त किंवा ब्लड करतं. त्यानंतर पोषक तत्व, आपल्या शरीरासाठी लागणारी जी पोषण तत्व आहेत ती आपल्या पूर्ण पेशींना, आपल्या शरीरातल्या सगळ्या प्रत्येक पेशीला खाद्य पुरवण्याचं काम हे रक्त करतं. ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स, अमिनो आम्ले, त्यानंतर फॅटी ऍसिड्स म्हणजे मेद आम्ले यांच्यासारखी जी आपल्या शरीरामध्ये पचन झालेली पोषण तत्वे आहेत ती रक्ताद्वारेच प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. त्यानंतर जे टाकाऊ पदार्थ आहेत, आपल्या शरीरामध्ये तयार होणारे टाकाऊ पदार्थ, युरिया तयार होतो, अमोनिया तयार होतो, क्रियाटिनिन तयार होतो, हे नायट्रोजन युक्त पदार्थ असतात, ते टिश्यूंमधून, आपल्या सगळ्या ऊतींमधून गोळा करून रक्तामध्ये जमा केले जातात आणि मग ते शरीराबाहेर टाकण्यासाठी ब्लड मधून ट्रान्सपोर्ट केले जातात. ठीक आहे मॅडम. हा बोल. मॅम, ते टाकाऊ पदार्थाचे वहन त्याच्यामध्ये एक हे लिहिलेला रुक्काकडे. रुक्क म्हणजे किडनी. आपली रुक्क म्हणजे किडनी. हा, किडनीला मराठीमध्ये रुक्क म्हणतात. तर आपल्या शरीरामधले जे टाकाऊ पदार्थ आहेत ते सगळे किडनीमध्ये गोळा होतात
किडनीमधून मग ते एक्सक्रिएशन साठी म्हणजे आपल्या उत्सर्जन संस्थेकडे जातात. ठीक आहे. त्यानंतर प्रोटेक्शन, आपलं रक्त आपल्याला संरक्षण प्रोव्हाइड करते, संरक्षण देते. कसं तर त्याच्यामध्ये जे प्रतिपिंड आहेत म्हणजेच अँटीबॉडीज तयार होतात रक्तामध्ये, त्याच्यामुळे जे आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला वॅक्सिन्स वगैरे देतात बरोबर. तर वॅक्सिन काय असतात, वॅक्सिन्स हे आपण आधीच्या लेसन मध्ये पण कुठला तरी बघितलेलं. वॅक्सिन्स हे तेच बॅक्टेरिया किंवा जीवाणू किंवा विषाणू असतात, पण ते थोडे त्यांना त्यांचा निकामी केलेलं असतं, म्हणजे ते आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचवू शकत नाही अशा अवस्थेत नेलेले असतात. आणि पण ते आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे रक्तपेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, त्या अँटीबॉडी त्या व्हायरसच्या किंवा त्या जीवाणूच्या विषाणूच्या अगेन्स्ट त्यांच्या विरुद्ध अशा प्रतिपिंड बनवतात किंवा अँटीबॉडीज बनवतात. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तो विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर करतो, आपल्या शरीरामध्ये घुसतो, त्यावेळेला ते त्याला मारण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक जीवाणूच्या विरुद्ध जेव्हा आपल्याला लहानपणापासून सर्दी, खोकला, ताप किंवा अजून कुठले कुठले छोटे मोठे आजार होत असतात, त्यावेळेला आपल्या रक्तामध्ये हे अँटीबॉडीज तयार होत असतात. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला तो आजार होतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध हे अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड वापरले जातात. सो रक्तामधूनच आपल्या शरीराचं संरक्षण सुद्धा होतं. त्यानंतर विकरे व संप्रेरकांचे वहन म्हणजे एन्झाईम्स आणि जे हार्मोन्स आहेत त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते आपल्या शरीरामध्ये पूर्ण वहन कशामधून होतं, ब्लड मधूनच, रक्तामधूनच होतं. त्यांना जिथे ते तयार होतात तिथून त्यांची जी साईट ऑफ ऍक्शन आहे, म्हणजे समजा आपल्या एका शरीरातल्या एखाद्या ठिकाणी तयार झालेत पण त्याची साईट ऑफ ऍक्शन दुसरीकडे आहे, म्हणजे त्याचं काम करण्याची जी जागा आहे ती दुसरीकडे आहे, तर मग तिथून त्यांना तिथपर्यंत नेण्याचं काम हे रक्तामार्फत होतं. त्यानंतर थर्मोरेग्युलेशन म्हणजे तापमान नियमन. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या शरीराचं रेग्युलेशन, नियमन म्हणजे रेग्युलेट करणे, त्याला जेवढं हवंय तेवढंच ठेवणे. तर आता आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते 37 डिग्री असतं बरोबर, 37 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. आणि ते तेवढं राखलं जावं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जर आपलं शरीराचं तापमान कमी होत जातं तर आपल्या शरीरामध्ये मग आपल्याला जे अवयव आहेत त्यांचं काम करणं हळूहळू मंदावत जातं, कमी होत जातं. त्यानंतर जर आपल्या शरीराचं तापमान वाढलं तरी सुद्धा आपल्या शरीरातले अवयव व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सुटेबल होईल असं, त्यांना व्यवस्थित काय म्हणूया अनुकूल असं वातावरण राखावं लागतं. त्याच्यासाठी सुद्धा रक्तच काम करतं. योग्य ठिकाणी वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोच म्हणजे काय, जिथे हवं तिथे ती रक्ताची जी वाहिनी असते, रक्तनलिका असते, ब्लड वेसल्स असतात, त्या योग्य ठिकाणी त्यांची रुंदी मोठी असते आणि योग्य ठिकाणी कमी असते. म्हणजे सगळ्या ठिकाणी पूर्ण ती 1 सेंटीमीटरची आहे, ती पूर्ण शरीरामध्ये ती 1 सेंटीमीटर डायमीटरची असेल असं नाहीये. ती कुठे छोटी, कुठे एकदम लहान असणार आहे, कुठे एकदम मोठी असणार आहे, जेणेकरून आपल्या शरीरामधले जे रक्त आहे त्याचा फ्लो रेग्युलेट होईल आणि त्यामुळे शरीरातलं तापमान सुद्धा कायम राखलं जाईल. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये असणारं सोडियम, पोटॅशियम हे जे क्षार आपल्याला गरजेचे असतात ते त्यांचं प्रमाण ते समतोल ठेवतात. सोडियम, पोटॅशियम मोस्टली ना वॉटर स्टोरेजसाठी असतं. आपल्या शरीरामध्ये जे पाणी आपण स्टोर करतो ते याच्यामुळे असतं. त्यानंतर एखाद्या ठिकाणी आपल्या शरीराला बाहेरून जखम झाली तर मग रक्तस्राव होतो, पण मग तो रक्तस्राव असा कंटिन्यू होत राहतो का, काही वेळानंतर तो तिथेच थांबून बंद होतो बरोबर. मग तिथे ते गुठळी निर्माण करायचं, रक्तामध्येच असणाऱ्या प्लेटलेट्स हे रक्ताची गुठळी निर्माण करून किंवा तिथे एक त्याची एक घट्ट अशी निर्माण करून ती जखम बंद करतात. मग ते काम रक्तामधलंच प्लेटलेट
आणि फायब्रोनिनेज हे दोन जे प्रोटीन्स आहेत, प्लेटलेट्स जे आपण रक्ताच्या ह्याच्यामध्ये बघितलेले रक्तपेशींमध्ये असतात, लंबाकार अशा तबकडीच्या आकाराच्या, आणि फायब्रिनोज हे असतात रक्तद्रवामध्ये, प्लाझ्मामध्ये असतात, धाग्यासारखे पदार्थ असतात. तर हे दोघं जण मिळून ते रक्तस्राव बंद करण्याचं काम करतात. ओके टीचर. ओके टीचर, समजलं. रक्तगट आपण बघितले होते. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ ओ पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह. निगेटिव्ह. हा, असे 8 प्रकार असतात रक्ताचे. आणि त्यानंतर रक्तदान करणं गरजेचं असतं, कारण की एखाद्या व्यक्तीला कुठलाही आजार असू शकतो, थॅलेसेमिया, अॅनिमियामध्ये त्याला रक्त कमी असतं. थॅलेसेमियामध्ये त्यांच्यामध्ये रक्ताचं जे बनणं आहे, म्हणजे रक्त बनण्याची प्रक्रिया नसते, त्यामुळे मग त्यांना बाहेरूनच रक्त द्यावं लागतं. नंतर कॅन्सरग्रस्त ज्यांना ब्लड कॅन्सर वगैरे आहेत, अशा रुग्णांना बाहेरून रक्त पुरवठा केला जातो, डायलिसिस वाले. तर मग अशा रुग्णांसाठी आपण रक्तदान करणं, आणि रक्तदान केल्याने काही हार्म होत नाही, म्हणजे आपल्याला काही कमजोरी वगैरे येत नाही. आपलं रक्त हे 24 तासाच्या आतमध्ये नवीन बनू शकतं. 24 तासामध्ये बनून जातात. म्हणजे रक्तपेशी आहेत त्या पूर्ण दिवस रात्र बनतच असतात. नवीन रक्तपेशी बनण्याची प्रक्रिया ही चालूच असते. आणि रक्तद्रव आहे, म्हणजे प्लाझ्मा जो आहे तो 24 तासामध्ये बनत असतो. त्यामुळे जेवढं आपण रक्त दिलं, किती 350 ml तर रक्त देतो आपण, मग तेवढं आपल्या एका दिवसामध्ये आरामात भरून देतो. आणि जे बाहेरचं रक्त दिलं जातं त्याला आपण रक्त पराधान असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बाहेरचं रक्त चढवलं जातंय तर त्याला आपण म्हणतो रक्त पराधान किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके, ट्रान्सफ्युजन का? कारण की ते रक्त आपण त्या व्यक्तीच्या आतमध्ये इन्फ्यूज करतोय, म्हणून मग ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे. ओके टीचर. आणि रक्त कुठून कुठून सप्लाय होतं, तर ब्लड डोनर, एकतर ज्या व्यक्तीला गरज आहे रक्ताची, तर त्याच्या रक्तगटाशी मिळता रक्तगट असणारा व्यक्ती डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला ब्लड देऊ शकतो, किंवा मग ब्लड बँक्स असतात, रक्त पेढ्या असतात, तिथे रक्त म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे होतात, त्यावेळेला लोकांकडून जे रक्तदान केलं जातं ते रक्त मग विशिष्ट पद्धतीने स्टोअर केलं जातं त्या बँकेमध्ये, म्हणजे रक्तपेढीमध्ये, आणि मग ते रेफ्रिजरेटर मध्ये एका विशिष्ट कंडिशनला ठेवलं जातं. आणि मग ते ज्याला जसं हवं असेल तसं रक्तपेढीमधून आपल्याला रक्त उपलब्ध होऊ शकेल. आणि दुसरी एक टर्म आहे रक्तग्राही किंवा ब्लड रिसिपियंट, म्हणजे ज्या व्यक्तीला रक्त दिलं जाते ती व्यक्ती होते रक्तग्राही किंवा ब्लड रिसिपियंट. ग्राही म्हणजे काय? ग्रहण करणे. मग जो व्यक्ती तो रक्त घेतोय त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार? रक्तग्राही. आणि रक्तदाता कोण? ब्लड डोनर कोण? जो ब्लड डोनेट करतोय, रक्त देतोय, तो रक्तदाता. रक्तदाता. हॅलो टीचर. हा बोल मयूर. रक्तदाता म्हणतात टीचर देणाऱ्याला. हा, आपण ज्याला रक्त देतो आपल्या मनाने देऊ शकतो का जितकं द्यायचं तितकं? नाही. 350 ml डॉक्टर रक्त घेतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही घेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही द्यायचं का?
आपण वर्षातून ते- फार फार तर 3 ते 4 वेळाच रक्तदान करू शकतो. आणि रक्तदान करताना सुद्धा आपलं हिमोग्लोबिन, त्यानंतर आपलं वजन, वय टीचर आपल्या हे सुद्धा आपण काही महत्वाचं आजार आहे. नाही पाहिजे टीचरांनी. हा, निरोगी व्यक्ती 18 वर्षांवरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. हेल्दी, कुठलाही आजार न झालेली व्यक्ती 18 वर्षावरील असली पाहिजे. ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. ओके मॅम. ओके टीचर. ओके टीचर. त्यानंतर रक्ताच्या रिलेटेड असणारा दुसरा पॉइंट म्हणजेच ब्लड प्रेशर. जसं आपल्या शरीरामध्ये रक्त फ्लो होतंय, म्हणजे तो वहन होतंय त्याचं, म्हणजे जसा कुठलं काहीतरी त्याचा फ्लो रेट असेल, त्याचा रक्तदाब असेल, तर मग तो आपण मोजतो आकुंचनाच्या वेळी आणि प्रसरणाच्या वेळी. म्हणजे आपलं हृदय ज्या वेळेला आकुंचन पावतं आणि ज्या वेळेला प्रसरण नसतं, म्हणजेच ते त्याचा आकार लहान होतो आणि मोठा होतो, त्या दोन्ही वेळेसचा दाब मोजला जातो. आणि त्या दोन्ही दाबांच्या आधारे मग ठरतं की तो जो व्यक्तीचा रक्तदाब आहे तो सामान्य आहे की असामान्य, म्हणजेच त्याला कुठला ना कुठला आजार आहे. तर जेव्हा आपलं हृदय आकुंचन प्रसरण होत असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे धमन्या आहेत त्यांच्यामुळे रक्ताचा प्रवाह हा चालू असतो. तर ज्या वेळेस त्या आकुंचन पावला जातो, आकुंचन म्हणजे काय, ज्या वेळेला त्याचा आकार लहान होतो त्यावेळेला हृदयामध्ये आलेलं रक्त हे पूर्णपणे जोरात प्रेशरने बाहेर धमन्यांमध्ये सोडलं जातं. आणि त्यामुळे धमन्यांच्या भिंतीवरती त्यांचा जो वॉल असतो त्या आर्टरीजचा, त्यांच्या वॉल वरती प्रेशर तयार होतो आणि त्या प्रेशरला आपण म्हणतो रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर. ठीक आहे. आणि शरीरामध्ये सगळ्या भागांमध्ये रक्त पोहोचवण्यासाठी हा दाब आवश्यक असतो. समजा पिचकारी, समजा जर पिचकारी तुम्ही जोरात प्रेशरने तिला प्रेस नाही केलं तर ते पाणी सगळीकडे उडेल का? हळूहळू हळूहळू करताय, तेच पाणी खाली पडेल, बरोबर, सगळीकडे उडेल. विचारलं मी काहीतरी मुलांना. टीचर एकदा पुन्हा. तुम्ही होळीला पिचकारीने खेळता, बरोबर? यस मॅम. हा, मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे भरलेलं पाणी आहे ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जोर लावून त्याला प्रेस करावं लागतं, बरोबर? तेव्हाच ते पाणी उडतं. अदरवाईज तुम्ही हळूहळू त्याला प्रेस केलं तर मग ते पाणी उडेल का? तर तसंच खाली पडेल. टीचर थोडा खाली पडेल. हा, मग ते सेम होतं. आपल्या हृदयामध्ये जे रक्त आलंय ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोहोचावं म्हणून मग ते थोडं प्रेशरने त्यांचं आकुंचन पावतं आणि त्यामुळे पूर्ण आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह होतो. जेव्हा आकुंचन होतं, हृदयाचं आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होतं त्याचं, त्यावेळेला जे प्रेशर आपण मोजतो, त्यावेळेला जो दाब मोजतो त्याला आपण म्हणतो सिस्टोलिक प्रेशर किंवा सिस्टोलिक दाब, आकुंचन दाब. आणि प्रसरण, त्याचं रिलॅक्सेशनच्या वेळेस जो आपण प्रेशर मोजतो त्याला आपण म्हणतो डायस्टोलिक दाब किंवा प्रकुंचनीय दाब. डायस्टोलिक प्रेशर, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन दाब असतात. सिस्टोलिक म्हणजेच आकुंचनाच्या वेळी आणि प्रसरणाच्या वेळी डायस्टोलिक. आणि नॉर्मली जो हेल्दी पर्सन आहे, निरोगी माणूस आहे, त्याचा रक्तदाब हा सुमारे 120 ते 80 मिमी ते 139 ते 89 मिमी. 120 कधीचा असणार आहे सिस्टोलिक दाब आणि जो 80 आहे तो असणार आहे डायस्टोलिक दाब. आणि 139 आहे सिस्टोलिक दाब आणि 89 आहे डायस्टोलिक दाब. तर ह्या दोघांच्या अगेन्स्ट आपण
मोजतो. आणि मर्क्युरी ब्लड प्रेशरची सगळ्यांनी हे बघितलंय ना, ब्लड प्रेशरची मशीन बघितली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे? हो टीचर बघितली. हो टीचर. नो मॅम. बघितली टीचर. बघितली. हो टीचर. जी हाताला ते पट्टी गुंडाळतात, त्यांच्या हातामध्ये एक व्हॅक्यूम प्रेशर असतो, बरोबर? व्हॅक्यूम पंप मॅम. बीपी तपासता टीचर. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो रक्तदाब मापक यंत्र. रक्तदाब मापक यंत्र सोपं आहे. इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो स्पिग्नॅमोमॅनोमीटर. स्पिग्नॅमोमॅनोमीटर. हॅलो टीचर. नाव आहे त्याचं, स्पिग्नॅमोमॅनोमीटर. स्पिग्नॅमोमॅनोमीटर. स्पिग्मॅनोमॅनोमीटर. स्पिग्मॅनोमॅनोमीटर. हॅलो टीचर. हा बोल दर्शन. टीचर, जर समजा माझं रक्त हे पॉझिटिव्ह आहे आणि हा. मी ज्याला रक्त देतोय ना हा. त्याचं रक्त बी पॉझिटिव्ह आहे आणि मी जर त्याला रक्त दिलं तर मग काय होईल? चुकीच्या म्हणजे सेम रक्तगटाला रक्त न दिल्यामुळे म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यासाठी ते चांगलं नाहीये, त्याच्या हेल्थसाठी ते चांगलं नाहीये. कारण की रक्तगट त्याचा बी पॉझिटिव्ह आहे आणि जर त्याला आपण ए पॉझिटिव्ह रक्त देतोय तर मग त्यांच्या शरीरामध्ये ए पॉझिटिव्ह हा रक्तगट ऍज अ फॉरेन बॉडी किंवा विषाणू जीवाणू सारखाच ट्रीट केला जाईल आणि मग त्याच्यामुळे त्याची तब्येत खूप जास्त बिघडू शकते. आयुष्यात म्हणजे काय म्हणूया आपण, मृत्यूचा धोका सुद्धा असतो. त्याच्या जीवावरती बेतू शकतो आणि रुग्ण दगावू सुद्धा शकतो. त्यामुळे जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो किंवा रक्त देतो दुसऱ्या व्यक्तीला त्यावेळेला डॉक्टर नेहमी रक्तगट चेक करूनच रक्त देतात. हो टीचर, मी एकदा ऐकलेलं होतं की कोणत्या तरी शास्त्रज्ञाने करून बघितलं होतं असं. हा, तर ब्लड प्रेशर मध्ये तुम्ही आपण डिसीजेस मध्ये बघितलेला हाय ब्लड प्रेशर नावाचा एक आजार असतो, बरोबर? उच्च रक्तदाब, हाय बीपी म्हणतो आपण त्याला. तर उच्च रक्तदाब म्हणजे काय की नॉर्मल आपल्याला किती हवं, जास्तीत जास्त 139 ते 89 एवढं आपल्याला रक्तदाब हवा. पण त्याच्यापेक्षा जास्त जर रक्तदाब झाला तर मग काय होतं, हृदयाला जास्त काम करावं लागतं, गरजेपेक्षा जास्त काम करावं लागतं, धमन्यांवरती अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे मग हे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक दाब वाढतात, प्रेशर वाढतं आणि म्हणून मोस्टली ज्यांना हाय बीपी असतो त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, कारण की त्यांच्या हृदयावरती जास्त तणाव येत असतो. टीचर, आमच्या गावाला एक माणसाला हार्ट अटॅक आलेला होता. आमच्या गावात 2-3 जणांना आलेला होता टीचर. ओके, तर उच्च रक्तदाब हा मोस्टली 120 मिमी सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक 80 to 89 हे झालं की ठीक आहे, एवढं इथपर्यंत चालू शकतो. पण हाय बीपी याच्यापेक्षा म्हणजेच 140 ते 159 पर्यंत सिस्टॉलिक म्हणजे हे जे आहे फर्स्ट वालं ते 140च्या पुढे असेल आणि हे सेकंड वालं जे आहे ते 90च्या पुढे गेलं की मग त्यांचा बीपी वाढलाय किंवा हाय बीपी आहे असं आपण समजतो. आणि त्याच्याहून जास्त म्हणजे 160 आणि 100हून जास्त जर त्यांचं रक्तदाब असेल तर मग त्यांना ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याच्या गोळ्या खाव्या लागतात. तुम्ही बघितलं असेल काही जणांना हाय बीपीचा त्रास असतो, त्यांना थोडंसं काही झालं, कोणी काही बोललं किंवा थोडंसं टेन्शन आलं की त्यांचा बीपी लगेच हाय होतो. त्यामुळे मग त्यांना गोळ्या खाव्या लागतात कंटिन्युअस. हो टीचर. मोस्टली 40च्या पुढच्या व्यक्तींना हा त्रास जास्त असतो. टीचर, माझ्या बाबाला आहे. अच्छा,
मग ते त्यांना त्रास देऊ नकोस जास्त. नो मॅम. हा, ज्या रक्तगट आहे ए, बी आणि ओ मेन, हा, नो मॅम. त्यांचा रक्तगटांचा जो शोध आहे तो डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलाय आणि त्यांना 1930 साली त्यांचा नोबेल अवॉर्ड सुद्धा मिळालाय. आणि एबी या नोबेल रक्तगटाचा शोध डिकोस्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये, डिकास्टेलो आणि स्टर्ली 1902 मध्ये. 1902 मध्ये. आणि हे जे रक्त म्हणजे रक्त कसं तयार होतं, त्यानंतर रक्ताचं जे अभ्यास आहे त्याला आपण हिमॅटॉलॉजी असं म्हणतो, रक्तशास्त्र. ठीक आहे. रक्ताच्या संबंधित सगळ्या रोगांचं निदान करणे आणि त्याचं संशोधन करणे, त्याचा उपचार करणे, हे सगळं हिमॅटॉलॉजी अंतर्गत होतं. टीचर पहिले आता आपण अभ्यास व्हायचे काय? का ते लोक, की बुवा याचा रक्तगट आहे, याचा रक्तगट आहे? समजलं नाही मला, तुला काय विचारायचंय? म्हणजे पुढल्या आपल्या गेलेल्या काळामध्ये ते पण शिकायचे का बुवा, शिकवायचे का? आता तुम्ही जसं शिकवताय तसं बुवा. नाही, तुझा आवाज ना खूप ब्रेक होत आहे. तू एक काम कर, मेसेज मध्ये टाक. टीचर ते पहिले शिक्षक पण तसे शिकवायचे का बा, त्याच विज्ञानचा विषय मध्ये असं तुम्ही आता शिकाडताय आम्हाला तसं? आधीच्या म्हणजे हे वेळेनुसार झालेली प्रगती आहे ही विज्ञानामधली, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जशी जशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तशा तशा ह्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना कळत आहेत. याच्या अगोदर ज्या वेळेला एवढं जास्त हे नव्हतं, किंवा विज्ञान जेव्हा प्रगत नव्हतं, तंत्रज्ञान प्रगत नव्हतं, त्यावेळेला ह्या गोष्टी माहीत होणं खूप मोठी प्रोसिजर किंवा लेंदी प्रोसिजर होती. आता जरी रक्तगटांचा शोध हा मागच्या 100 वर्षांमध्ये लागलाय, 1900 साली, बरोबर. त्याच्या आधीच्या लोकांना तर हे माहितीच नव्हतं. जर रक्तगटच माहिती नाहीये तर मग रक्तदान करता येतं हे माहित असणं तर खूप दूरची गोष्ट राहिली, बरोबर. हो टीचर. जसं जसं विज्ञानामध्ये प्रगती होत जाईल, आता हे अजून जसं विचारायचं होतं जसं अजून जशी आता प्रगती होत जाईल तशी तशी अजून आपल्याला नवीन नवीन माहिती भेटत जाईल. अजून बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या शरीराच्या संदर्भात ज्या आपल्याला अजून माहित नाहीयेत, की असं का आहे, कसं होतं. किडनी कशी काम करते? किडनीची आपल्या शरीरामध्ये तयार झालेले जे हे आहेत ना टाकाऊ पदार्थ, ते सगळे किडनीमध्ये रक्ताद्वारे पोहोचवले जातात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक हे असते, काय म्हणतात त्याला, असं ना कप लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये ते अजून त्याला फिल्टर केलं जातं त्याच्यामधल्या घटकांना. आणि मग जे सोडियम, युरॅनियम किंवा नायट्रोजन युक्त जे काही पदार्थ आहेत त्यांना मग किडनीतून पुढे खाली एक्सक्रिएशन सिस्टीम असते आपली, उत्सर्जन संस्था, युटेरस वगैरे किंवा मूत्रपिंड, तिकडे मग पाठवलं जातं आणि मग त्याच्यामधून ते आपल्या शरीराच्या बाहेर काढले जातात. त्याचं काम करण्याची पद्धत सुद्धा खूप मोठी आहे. जर आपण पाणी कमी पित असू ना तर मग किडनीला त्या सगळ्या गोष्टी फिल्टर करायला अजून जास्त त्रास होतो आणि मग त्यामुळे स्टोन्स वगैरे क्रिएट होतात. ओके ठीक टीचर. आहे. आपल्याकडे तर थोडा वेळ आहे, आपण हे सॉल्व्ह करूया. हो टीचर, माझे वडील रोज सांगतात की एक रोज मध्ये 5 लिटर तरी पाणी पिलं जायला पाहिजे. बरोबर. कमीत कमी 3 लिटर तरी प्यायलाच पाहिजे. हो टीचर, डॉक्टरनी सांगितलेलं आहे मला. आपण एमसीक्यू सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला पण जास्त क्लिअर होईल.
पहिला प्रश्न, ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला डॅश डॅश असे म्हणतात. पचन संस्था, श्वसन संस्था, चेता संस्था की इंद्रिय संस्था? इंद्रिय संस्था. बरोबर, इंद्रिय संस्था. पूर्णपणे जे इंद्रिय एकत्र येऊन एखादं काम करतात त्यांना आपण म्हणतो इंद्रिय संस्था. त्यानंतर नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वसन नालिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसात जाते, याला काय म्हणतो आपण? श्वास घेणे. श्वास घेणे. श्वास घेणे. जे क्वेश्चन मी सोडते ना ते तुम्ही नंतर मी ही लिंक टाकेन ग्रुपमध्ये, तेव्हा तुम्ही सोडवा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5, शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीला काय म्हणतात? अंतश्वसन, पचन संस्था, पेशी श्वसन, उच्छ्वास. अंतश्वसन. बरोबर, अंतश्वसन. त्यानंतर ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? पचन संस्था, अंतश्वसन, पेशी श्वसन, उच्छ्वास, पेशी श्वसन. बरोबर. हे इक्वेशन सॉल्व करा. C6H12O6 plus 6O2 6CO2 plus dash dash it gives 38 ATPs. काय तयार होतं अजून? जेव्हा ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळतात तेव्हा काय तयार होतं? 6H20. ऑप्शन नंबर 6H2O. 6H20 नाहीये रे बाळांनो, ते H2O. CH20 बरोबर. CH2O. त्यानंतर श्वसन संस्थेची व श्वसन क्रियेची सुरुवात कुठपासून होते? घसा, श्वासनलिका, नाक. बरोबर. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12, श्वास नलिकेचा सुरुवातीचा भाग डॅश डॅश मुळे फुगलेला असतो. घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, फुफ्फुस. श्वासनलिका. नाही. फुफ्फुस. अरे फुफ्फुस श्वासनलिकेत असतात का मयूर? घसा. श्वासनलिका. चूक, सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. श्वसन नलिकेचा सुरुवातीचा भाग हा स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. शेवटी असतात ना. टीचर मी आधीच सांगितलं स्वरयंत्र. सांगितलं मी. प्रत्येक फुफ्फुसावर डॅश डॅश आवरण असते. 4 पदरी, 3 पदरी, दुपदरी की 1 पदरी? 3 पदरी. नक्की 3. दुपदरी. ऑप्शन नंबर 3. बरोबर, दुपदरी. पुस्तकामध्ये बघा रे एकदा उघडून उत्तर काय आहे. दुपदरी मॅडम. फुफ्फुस पंजाप्रमाणे डॅश डॅश असतो. फुफ्फुसावरण स्थितिस्थापक, केशवाहिन्या, वायुकोश. टीचर फुफ्फुसावर. फुफ्फुस कशी असतात? ऑप्शन नंबर 1. फुफ्फुसावर. ऑप्शन नंबर 1. स्थितिस्थापक किंवा इलास्टिक असतात. बरोबर, ऑप्शन नंबर 2. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात, त्यांना डॅश डॅश म्हणतात. वायुकोश, केशवाहिन्या,
स्थितिस्थापक फुफ्फुसावरण. 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 अरे लहान लहान कप्पे, हे चुकून झालंय. लहान लहान कप्पे कोणते होते कप्पे ते? तुम्ही खरंच सगळं विसरलायत वाटतं. केशवाहिन्या टीचर. अरे ते चुकून झालंय, ते नाही आन्सर. नाही टीचर, फुफ्फुसावरण. वायुकोश. फुफ्फुसावरण. वायुकोश. फुफ्फुसे जी लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात त्यांना वायुकोश असे म्हणतात. परत एकदा वाचा, पूर्ण धडा पुन्हा वाचा. मी खूप वेळ घेऊन तुम्हाला हा प्रत्येक एक एक पॉइंट शिकवलाय. जर तुम्ही विसरलात ना तर बघा मग तुम्ही. मी जेव्हा तुमची आता एक्झाम होईल ना पुन्हा MCQ ची, त्यावेळेस मला सगळ्यांना चांगले मार्क्स हवेत. पुन्हा धडा वाचा. तुम्हाला नाही काही कळालं, पुन्हा काही डाऊट्स असतील, आपण नेक्स्ट लेक्चरला हवं तर पुन्हा तेच हे करूया, रिवाइज करूया. पण असं करू नका. हो. वायुकोशांच्या भोवती डॅश डॅश दाट जाळे असते. केशवाहिन्या. केशवाहिन्या. असते टीचर. केशवाहिन्या. बरोबर, केशवाहिन्यांचे जाळे असते. रक्तातील तांबड्या पेशी RBC मध्ये हिमोग्लोबिन हे डॅश डॅश युक्त प्रथिन असते. सोने, तांबे, लोह की पित्तळ? लोह मॅम. बरोबर. लोह. 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 वरगडांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. टीचर ऑप्शन नाही दिसतायत. हा, एक मिनिट. 22 नंबरचा आहे मॅडम. बरगडांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला डॅश डॅश म्हणतात. श्वासपटल. श्वासपटल. ऑप्शन नंबर श्वासपटल. बरोबर, श्वासपटल. संपले. लास्ट. शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन डॅश डॅश संस्था करते. कोणती? रक्तभिसरण संस्था. रक्तभिसरण संस्था टीचर. रक्ताभिसरण संस्था. ऑप्शन नंबर 1. रक्तभिसरण संस्था. मी या MCQ ची लिंक पाठवते मी तुम्हाला. ओके टीचर. ओके टीचर. टीचर हे पाठवायचंय का सराव करायचा आहे? ओके मॅडम. सराव करायचा आहे ना टीचर? हो, सगळ्यांनी सोडवायची. सॉल्व्ह करायचंय, सगळ्यांनी सोडवायची आहे ती. आणि सोडवलेली मग स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट